लोहारा येथील श्रीगिरी हॉस्पिटल आणि लातूर येथील विमल आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाने कामगार दिनाचे औचित्य साधून लोहाऱ्यात ते भव्य नेत्र तपासणी आणि अल्पदरात फोको पद्धतीने जागतिक दर्जाच्या रोबोटिक टेक्नॉलॉजीद्वारे विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंद ऑपरेशन शिबिर आयोजित करण्यात आले होते. लोहारा शहरात नेत्र रुग्णालयाअभावी लोहारा व परिसरातील नेत्ररुग्णांना तपासणी व उपचारासाठी इतरत्र ठिकाणी जावे लागते. त्या अनुषंगाने लातूर येथील विमल आय हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने श्रीगिरी हॉस्पिटलमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. मोफत नेत्र शिबिरात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांची दृष्टीदोष आणि डोळ्याच्या आजारासाठी तपासणी करण्यात आली. ज्यांना शस्त्रक्रियेची विशेषतः मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता होती त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. एकूण 150हून अधिक व्यक्तीची डोळ्याच्या आजाराची तपासणी यावेळी करण्यात आली. दृष्टीदोष असलेल्या रुग्णांना देण्यासाठी चष्म्याची नोंद करण्यात आली. रुग्णाची मोतीबिंद शस्त्रक्रिया निवड करण्यात आली. लोकांना डोळ्याच्या संदिग्धतेबद्दल डोळ्याचे थेंब आणि मोफत औषधे देखील देण्यात आली. शिबिराचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या हस्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच नागण्णा वकील, उपनगराध्यक्ष अमिन सोंबेकर, शंकरनाथ जट्टे, चंद्रकांत पाटील, नगरसेवक दीपक मुळे, मंडळ अधिकारी जगदीश लांडगे, डॉक्टर हेमंत श्रीगिरे, डॉक्टर रुपाली श्रीगिरे, विमल आय हॉस्पिटलचे डॉक्टर दत्तात्रय शिंदे, डॉक्टर कांचनगौरी शिंदे, उत्तम पाटील, रघुवीर गोरखे, भगवान पाटील, अमोलवाले, प्राध्यापक शहाजी जाधव यांच्यासह नागरिक आणि रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरात लोहारा येथील स्वप्नील भगवान पाटील यांनी MBBS वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्याबद्दल आणि शिक्षिका सविता शहाजी जाधव यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा यावेळी येथे सत्कार करण्यात आला.